जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील नोकर भरती आता यापुढे TCS IBPSच्या कंपन्यांमार्फत ऑनलाईन पद्धतीने आणि पारदर्शक पद्धतीने घेण्यासाठी सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने म्हणजेच राज्याने किंवा राज्य सरकारने घेतलेला निर्णय अतिशय स्वागतार्ह मानावा लागेल. पाहूया सविस्तर बातमी. महाराष्ट्र राज्याच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि या माध्यमातून अतिशय पारदर्शक भरती होण्याचे आता चिन्ह आपल्याला पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे असून यामध्ये प्रामुख्याने शेती व्यवसाय करणारे किंवा ग्रामीण भागाशी संबंधित असणारे अनेक नागरिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. शेती आणि पशुपालन हा ग्रामीण भागातील महत्त्वाचा व्यवसाय आजही आपल्याला दिसतो आणि त्यामुळे त्या जिल्ह्यातील ते शेतकरी साधारणतः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्वरूपात या ठिकाणी आपली हक्काची बँक म्हणून स्वीकारायला किंवा मान्य करायला तयार असतात. म्हणूनच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्य हे अतिशय महत्त्वाचे मानले जाते आणि या बँकांमध्ये जी नोकर भरती होती ती नोकर भरती आजपर्यंत एका पॅनलद्वारे किंवा एका कमिटीद्वारे जे काही नियम असेल, अटी असेल ठरवल्या जात होत्या आणि त्यानुसार ती होत होती. मात्र आता या GRनुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील नोकर भरती किंवा पदभरती ही TCS IBPS कंपन्यामार्फत ऑनलाईन प्रणालीने घेतली जाणार आहे. असा GR सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या वतीने जारी करण्यात आलेला आपण या ठिकाणी पाहतोय. पाहूया याबाबतचा शासन निर्णय. राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील नोकर भरतीबाबत राज्य सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था यांच्या स्तरावर यापूर्वी संदर्भ क्रमांक 3 आणि 4 नुसार आदेशानुसार तयार केलेल्या संस्थांची तालिका किंवा पॅनल रद्द करण्यात येत आहे. म्हणजे यापूर्वी या नोकर भरतीबाबत एक पॅनल तयार करण्यात आलं होतं, ते पॅनल आता या GRनुसार रद्द करण्यात येत आहे आणि यापुढे या बँकाची नोकर भरती प्रक्रिया पारदर्शी होण्यासाठी IBPS आणि TCS या कंपन्यांपैकी कोणत्याही एका कंपनीची निवड त्या बँकेला करावी लागेल आणि त्यानुसार पारदर्शक ऑनलाईन परीक्षा घेऊन नोकर भरती करावी लागेल. हे सरळ या ठिकाणी नमूद असलेलं आपल्याला पाहायला मिळते. दुसरी गोष्ट, पदभरती करताना स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याच्या उद्देशाने काय पद्धती अवलंबावी हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी यांनी घेतलेला आहे. बहुतांशी आजपर्यंत असा मुद्दा या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये वापरला जात नव्हता. कोणत्याही जिल्ह्यातील उमेदवार कोणत्याही ठिकाणी या ठिकाणी अप्लाय करायचा आणि तो क्वालिफाय झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याला नियुक्त केलं जात होतं. आता मात्र तसं होणार नाही. या ठिकाणी जर जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांना जर प्राधान्य दिले गेलं तर त्या जिल्ह्यातला उमेदवार हा ग्राहकही असेल, खातेदारही असेल आणि सभासदही असेल, ठेवीदारही असेल, अशा सर्वच दृष्टीने तो त्या बँकेशी जोडला जात असतो आणि म्हणून बँकेला फायदेशीर होईल अशा प्रकारचा हा निर्णय या ठिकाणी दिसतो. कारण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका कार्यरत असतात आणि त्या जिल्ह्यातील या अशा बँकांमध्ये जर स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले गेले तर त्या ठिकाणी त्या बँकेचं कुठंतरी हितसंबंधसुद्धा जोपासले जाऊ शकतात. हा विचार यामागे असल्याचं आपल्या लक्षात येते आणि म्हणून जी काही नोकर भरती होती त्यामध्ये डोमिसाईल उमेदवारांना म्हणजे ज्या उमेदवाराकडे त्या जिल्ह्याचे रहिवासी प्रमाणपत्र असेल तर अधिवास प्रमाणपत्र असेल त्या उमेदवारांना 70% जागा राखीव असेल आणि 30% जागा ह्या इतर जिल्ह्यातील उमेदवारांना राखीव असेल. मात्र ज्या खुल्या असलेल्या 30% जागा आहेत, ज्या इतर जिल्ह्यातील कोणतेही उमेदवार या ठिकाणी अप्लाय करू शकतात, त्या 30% जागांमध्ये जर ते उमेदवार उपलब्ध झाले नाही तर त्या 30% जागांमधून उर्वरित असणाऱ्या सर्व जागा ह्या स्थानिक उमेदवारातूनच भरल्या जातील. म्हणजेच बहुतांशी झुकतं माप हे स्थानिक उमेदवारांना या भरतीच्या माध्यमातून किंवा GRच्या माध्यमातून दिलं आता यापुढे जाणार आहे. दुसरी गोष्ट, यापूर्वी या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाच्या काही जाहिराती प्रकाशित झालेल्या आहेत, त्या जाहिरातीनं सुद्धा हा नियम लागू असेल. त्यामुळेच आता या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं जे काही आता पुढची नोकर भरती आहे ती नोकर भरती स्पर्धात्मक परीक्षेच्या माध्यमातून पारदर्शक होण्याच्या दृष्टीने या कंपन्यांमार्फत घेतल्या जात आहे आणि या दोन्ही कंपन्या शासनाच्या इतर विभागांच्या परीक्षासुद्धा नोकर भरतीबाबतच्या
घेत आहेत. आता यामुळे उमेदवारांना पारदर्शक पद्धतीने गुणवंत उमेदवार तर मिळेलच, परंतु या बँकांना स्थानिक उमेदवारांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात भरणा या ठिकाणी उपलब्ध होईल.